आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नॉनसेन्स. लाडवात अंगठी आहे तिला कसं कळलं? सासूबाई, काय झालं? कसला विचार करताय? कॅलरीजचा? टेन्शन नका घेऊ, तुमचे कॅलरीज बर्न करायला मी आहे ना. कशाला आलीस इथे? निघ. जेवण आणलंय मी तुमच्यासाठी. लाडूतली अंगठी खाऊन पोट भरणार नाही ना? विचार करत असाल ना हे मला कसं कळलं? विचारा बरं कसं कळलं. बरं ठीक आहे, मीच सांगते. काय झालं ना, मी लाडू करत होते त्यावेळी प्रत्येक लाडूवर मी फक्त एक बेदाणा लावला होता, पण परत आले आणि तेव्हा बघितलं तर फक्त एका लाडूवर 2 बेदाणे होते. मग मी सावध झाले. माझ्या लक्षात आलं की सासूबाई सुद्धा गोड बोलतायत म्हणजे काहीतरी गडबड आहे. आणि हे न कळण्या इतकी तर मी मूर्ख नाहीये ना. मग मी लाडू फोडून बघितला आणि सरप्राईज, लाडूत अंगठी होती अपेक्षेप्रमाणे. तुमचा प्लॅन ना खूप छान होता, मला आवडला, पण माझ्या लक्षात आलं ना, मग काय करणार. म्हणून मी काय केलं, मी श्रावला म्हणाले की एक लाडू ना जरा मोठाच बनव ज्यात अंगठी असेल, म्हणजे तुम्हालाही कळेल अंगठी नुसती घशात अडकली तर किती त्रास होतो आणि काय फील होतं. आणि तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघाला. काय एवढा राग आहे तुमचा माझ्यावर, कळेल मला. सासूबाई, आपलं आयुष्य ना खूप छोटं आहे आणि आपण कोणाची तरी भांडतो, त्याच्यावर रागवतो, दुसऱ्या दिवशी कळतं की ती व्यक्ती ह्या जगातच नाहीये. मग काय एवढा राग करायचा आहे? आपण आनंदाने प्रेमाने एकमेकांबरोबर राहू ना. यू नो व्हॉट, इसलिए लेक्चर्स ऐकायची आम्हाला सवय नाही आणि तुझ्यासारख्या टाउन मार्केट मुलीकडून तर नाहीच. आणि बघ, हे आता जे काही तू सांगतेस त्यातूनच तुला समजावते, आयुष्य ना एकच आहे ना, तेव्हा जे जे हवं ते जिद्दीने मिळवायला. काय कामाची एवढी महत्वाकांक्षा जे एखाद्याचा जीव घेईल? तुझ्यासारख्या टाउन मार्केट मिडल क्लास मुलीला नाही कळणार अम्बिशन म्हणजे काय असतं ते. ठीक आहे, नाही कळत मला. तुम्हाला कळतंय ना, ह्यातच सगळं आलं. तुम्ही जिंकलात. ऍटलिस्ट आता जेवून घ्या प्लीज. नको आम्हाला. सासूबाई, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज जेवून घ्या, नाहीतर नंतर तुम्हाला भूक लागेल. आणि मी यात काही मिक्स केला नाहीये, कारण मला कुणाचाही जीव घेऊन माझ्या महत्वाकांक्षा, माझी स्वप्न पूर्ण करायची नाहीयेत. मला फक्त एवढीच जाणीव करून द्यायची होती की जर अंगठी घशात अडकली तर काय होऊ शकतं. झालं, जा. एक रिक्वेस्ट करू? श्रावणी आणि मला ऍक्सेप्ट करा. यातच तुमच्या दोन्ही मुलांचा आनंद आहे. आणि तुम्हाला तुमचं नाव श्रीमंत लोकांच्या यादीत पाहायचं आहे ना, त्यासाठी आम्ही दोघी तुम्हाला मदत करू. What? अगं तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतं? कोण आहेस तू? काय लायकी आहे तुझी? तू आम्हाला श्रीमंताच्या यादीत नेऊन ठेवणार? आमच्या बरोबर 4 डाव खेळलीस तर तुला काय वाटतं? तू ग्रेट आहेस, कमाल आहेस? नाही, मी तुम्हाला फक्त सत्य सांगते. स्वप्न तुम्ही बघताय, मी आणि श्रावणी तुम्हाला. शक्य नाही. तू आम्हाला फसवून या घरात आलीस, तुझ्या बहिणीला नाही येऊ देणार. इनफॅक्ट तुझे सुद्धा या घरातले दिवस आता मोजायला सुरुवात कर. टिक-टिक 1, टिक-टिक 2. तुला, तुझ्या बहिणीला, तुझ्या आई वडिलांना सगळ्यांना या घराबाहेर काढणार आहोत आम्ही. डू यू अंडरस्टँड? मला तुमची खूप कीव येते.
कारण तुम्हाला आनंदाची खरी व्याख्याच माहिती नाहीये. तुम्हाला माहितीये तो फक्त आसुरी आनंद, जो दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याला दुःखात बघून मिळतो तो. मला नेहमी असं वाटत आलंय की तुम्ही अशा नाही आहात. पण आता तुम्ही जर ठरवलंय की स्वतःला कधी बदलायचंच नाहीये, तर मी तरी काय करणार. खूप बोलतेस. पण फक्त एक गोष्ट सांगेन, तुमची हीच अतिमहत्वाकांक्षा एक दिवस तुम्हाला तुमच्याच मुलांपासून दूर करणार आहे. लक्षात ठेवा. आजवर असं कधी घडलं नव्हतं. जे काही झालं त्यामुळे श्रेयस आणि अरविंदच्या मनात आमच्याविषयी संशय निर्माण झाला असणारच. तो दूर करायला हवा. यशोधरा सरनाईक असं काहीतरी करायला हवं की अख्ख्या कुटुंबाचा पुन्हा एकदा आंधळा विश्वास बसेल तुझ्या. येस, काहीतरी करायला हवं. आय एम सुपर. मला असं वाटतंय ना, तुला माझा आजार झालाय. कसला आजार? इशू मला नेहमी म्हणते, ताई तू खूप विचार करतेस, खूप ओव्हरथिंक करत असतेस. नाही, विचार म्हणजे तसं काही नाहीये. नाही, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते की तू खूप काळजी करतोयस, खूप ओव्हरथिंक करतोयस. आणि कशामुळे करतोयस, का करतोयस हेही मला कळतंय. आराध्या, तुला सगळं कळतंय तर मला एक सांग ना, मम्मा असं का वागतायत? असं म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की माझ्या मम्मा कधी चुकूच शकत नाहीत. पण आता म्हणजे ते वसुधा प्रकरण अजूनही तुझ्या डोक्यातून गेलं नाहीये, बरोबर? तेवढंच नाहीये आराध्या, सगळ्यांसमोर बोललो नाही मी, पण ती लाडवात सापडलेली अंगठी माझी अंगठी आहे आणि ती अंगठी ममांच्या सेफ मध्ये होती. आता ती अंगठी तू केलेल्या लाडवात कशी काय आली? म्हणजे हे सगळं घडवून आणणारी व्यक्ती अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मम्मांच्या सेफचा ऍक्सेस आहे, किंवा ममा तो ऍक्सेस देत आहेत. म्हणजे तुला ममांवर संशय आहे? खात्री नाहीये, पण माझा संशय वाढत चालला एवढं नक्की. पण ममा असं का करतील? मला तेच कळत नाहीये ना. तू ममांची फेवरेट होतीस, आपलं लग्न व्हावं ही ममांची इच्छा होती, पण आता मम्मा तुझ्याशी काहीतरी वेगळंच वागतात असं वाटतंय मला. नाही, मला नाही वाटत असं. पण तुला का असं वाटतंय? ते सगळे गुरुजी उठून निघून गेले होते तेव्हा आजी आणि मम्मा तुझ्यावर रागवल्या. त्यानंतर आजीच्या शालूचं प्रकरण झालं तेव्हा आजीला त्रास झाला म्हणून मम्मा चिडल्यात आणि तुझ्यावर हात. त्यानंतर त्यांना गिल्टी फील झालं, त्या येऊन तुला सॉरी म्हणाल्या. पण मग हे सगळं होऊन गेल्यानंतर आता कसला राग आहे? हो, पण त्यांच्या मनात आता काय असेल हे आपण नाही ना सांगू शकत. मला फक्त एवढंच वाटतं की ममांकडून माझ्यासारखी चूक होऊ नये. गैरसमजातून मी तुझ्यावर चिडचिड केली, तुझ्यावर रागवलो, तसं ममांकडून होऊ नये असं मला वाटतं. आणि आराध्या, मला ना बिझनेस मध्ये लक्ष द्यायचंय, बिझनेस ग्रो करायचा आहे. पण घरात हे असं वातावरण असताना कामात कसं काय लक्ष लागणार माझं? आधी तू शांत हो प्लीज. आपल्या घरात हे जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत ना,
त्याचा तू विचार करू नकोस. आणि तुला जर वाटत असेल की हे असे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत तर मी त्याच्यावर सोल्युशन शोधते. मला जेवढी तुझी काळजी आहे ना तेवढीच मामांची सुद्धा आहे. थँक्यू सो मच. तुझ्याशी मी कुठल्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकतो. थँक्यू. मला ना आराध्या, घरातल्यांच्या आनंदापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. काळजी करू नकोस, मी सगळं नीट करेन. थोडासा धीर धर प्लीज. थँक्यू. श्रेयस, अरे ब्रेकफास्ट साठी यशोधरीला बोलाव ना. मी काय म्हणतो, काल जो काही प्रकार घडलाय ना त्यामुळे ती अपसेट झाली असेल. तू जा ना तिला घेऊन ये. बघतो. मम्मा, हे काय? यशोधरा, यशोधरा तू कुठे निघालीस का? अरविंद, गेले काही दिवस आपल्या घरावर मागोमाग संकट येत आहेत. त्याचं सोल्युशन शोधायला चाललोय आम्ही. म्हणजे बेटा, गेले काही दिवस या घरात जे काही घडतंय ना त्याने आम्ही खूप डिस्टर्ब झालोय. आय नीड पीस, शांती हवी आम्हाला. अगं हे काय तुझं मध्येच? आई प्लीज समजून घ्या आम्हाला. आम्ही मनशांती केंद्रात चाललोय. तिकडे गुरुजी आहेत, त्यांचं प्रवचन ऐकलं ना की असं म्हणतात मनाला खूप शांती मिळते. नाही म्हणजे यशोधरा, खरंच तुला त्याची गरज असेल, तसं तुला वाटत असेल आणि त्यासाठी तू तिथे जात असशील ना, तर तुझा निर्णय अगदी योग्य आहे. 8 दिवसांचा कॅम्प आहे. आय एम शुअर तिकडून परत येऊ ना तेव्हा इथे खूप काही बदललं असेल. खरंच या यांच्या मनशांतीसाठी चालल्यात की दुसरंच काहीतरी कारण आहे यामागे? नाही मम्मा, तुम्हाला स्पेसची गरज आहे. तुम्ही छान आराम करून या. थँक्यू बेटा. आम्ही 8 दिवसात येऊच. घराची आणि एकमेकांची काळजी घ्या. आई, बहुतेक तिकडे फोन लागणार नाही. तेव्हा आमची काळजी करू नका. आय विल बी फाईन. नम्रता, बॅग गाडीत ठेव. सांभाळून जा. येतो. काय विश्वास आहे सगळ्यांचा आमच्यावर. आम्ही म्हटलं मनशांती आणि सगळ्यांना पटलं सुद्धा. खरं तर काही लोकांची मनशांती आयुष्यभरासाठी खराब करायची आम्हाला, आणि त्यासाठी आमचं मन शांत असणं गरजेचं आहे. 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे यावंच लागतं. आफ्टर ऑल आयुष्यात एकच गोष्ट आहे जी कॉन्स्टंट आहे, चेंज.
श्रेयस, कसला विचार करतोयस? मला ना ममांचं नवलच वाटतंय. त्या अचानक मनशांती केंद्रात का गेल्या असतील नक्की? पण आता ह्यात काय चुकलंय त्यांचं? नाही, चुकलं काहीच नाही, उलट बरंच आहे. त्यांना गरज होती शांतीची. चांगलंच झालं त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी. नक्कीच. पण त्यांना नक्की कुठल्या मनशांतीचा शोध घ्यायचा आहे ते मलाच शोधावं लागणार आहे. इशिता म्हणते ते बरोबरच आहे. काय? ओव्हर थिंकर आहेस तू. असं काही नाहीये. हो, मग कसला विचार करतेस एवढा? अरे खरंच काही नाही. मी गेस करू? तू विचार करतेस की खूप दिवस झाले श्रेयस बरोबर कुठे बाहेर गेलो नाही, कुठे बाहेर जाऊया का? आपण बाहेर जायचंय? लंच डेटला घेऊन जातो मॅडम. मस्त तयार हो. ठीक आहे, थँक्यू. वेलकम. सगळं ठीक असेल ना? मुली सकाळपासून फिरकल्या पण नाहीयेत. काळजी लागून राहिलीये जीवाला. आई, अगं, आलीस तू? आई बाबांना बरं वाटतंय ना? तब्येत कशी आता त्यांची? बरेत ते तसे, पण अगं ते बोलले नाहीत तरी मला कळतं ना त्यांना त्रास होतोय ते. काय हे सगळं करून त्या बाईला मिळालं ना, कोण जाणे. समाधान. एखाद्याला मरण यातना देऊन मनशांती कशी मिळवायची हे सासूबाईंकडून शिकायला हवं. अगं काय बोलतेस अरू? हो, मनशांती केंद्रात गेल्यात आता. काय? हो, त्यांना वाटतं त्यांनी चुकांचं प्रायश्चित्त करायला हवं. काय तर म्हणे मन थाऱ्यावर नाहीये म्हणून. काही नाही ग, सगळी नाटकच. खरं काय खोटं काय ते कधी लपून राहत नाही ना. आणि त्यांनी जरी आपल्याला काहीही सांगितलं नाही तरी आपण काही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाहीये. आणि त्या खरंच चांगल्या हेतूने गेल्या असतील तर बरंच आहे. जाऊ दे ग, त्यांना जे करायचंय ना ते करू दे. आपण काही चुकीचं करत नाही आहोत ना. झालं तर मग. पश्चाताप म्हणजे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं असं म्हणतात ना. आणि खरंच त्यांना जर त्यांच्या चुकांचा पश्चाताप होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मी तर बाप्पाकडे हीच प्रार्थना करेन की त्यांच्या मनातले सगळे वाईट विचार निघून जाऊ दे. हो अरू, पण मला सांग, बाप्पाने तुझं जरी ऐकलं तर तू इथेच राहणार आहेस का? अरू, उत्तर नाहीये तुझ्याकडे द्यायला की उत्तर द्यायचंच नाहीये? माहिती नाही आई, पण श्रेयस खूप चांगला मुलगा आहे ग. आणि प्रत्येक मुलाला आपल्या आईबद्दल जो आदर, जे प्रेम वाटतं ते त्यालाही वाटतं. त्याला माहितीच नाहीये की त्याच्या आईचा खरा चेहरा कसा आहे. अरू अगं, पण तुला तर त्यांचं खरं रूप माहिती आहे ना. हो आई, पण श्रेयसशी माझं लग्न झालंय देवा ब्राह्मणांच्या साक्षीने. आणि हे ना तू विसरू शकत ना मी. आई, आपण प्रेम एकदाच करतो, लग्नही एकदाच करतो, पण ते लग्न आपण आयुष्यभर जगतो. हो ना? अरू अगं, बाकी सगळ्यांच्या बाबतीत हे बरोबरच आहे, पण तुझ्या आणि श्रेयसच्या बाबतीत. आई, खरं तर माझं मलाच कळत नाहीये. मी श्रेयसशी लग्न केलंय म्हणून त्याच्यावर प्रेम करायला हवं, की मी त्याच्यावर प्रेम करायला लागलीये म्हणून हे लग्न मोडू शकत नाही. आई, मला खरंच थोडा वेळ हवाय आणि मला खात्री आहे मला माझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा लवकरच मिळतील. प्लीज. अक्षय नाही आहे घरी. तो तर ऑफिसला गेलाय. ऑफिसला गेलाय? अरे यार,
मी त्याला आवडते म्हणून हळूहळू बनवून आणली होती आणि तो ऑफिसला काय म्हणून गेलाय. मग काय घरात राहून फक्त खात बसणार आहे तो? जर तुला हरकत नसेल तर मी एक प्रश्न विचारू तुला. हे सतत तू काही ना काही बनवून आणत असतेस का? कारण मला खूप काही छान बनवता येतं आणि अक्षयला माझ्या आजच्या रेसिपी सुद्धा खूप आवडतात. आणि असं म्हणतात की मनात जाण्याचा रस्ता हा पोटातून जातो. सिरियसली? नाही, असं सगळ्यांना खायला घालून मन जिंकता आलं असतं तर जगात सगळ्या शेफकडे खूप गर्लफ्रेंड्स आणि बॉयफ्रेंड्स असते ना. फक्त खायला घालून प्रेम नाही मिळवता येत ना. सॉरी, मी जरा मध्येच थांबवते तुला, पण मी निघते आता. ऑफिसमध्ये अक्षयसाठी डबा घेऊन जायचंय ना. ऑफिसमध्ये जाण्यापेक्षा गपचूप घरी जा. इट्स नन ऑफ युअर बिझनेस डार्लिंग. इट्स ऑल अबाउट मी अँड अक्षय. आणि तुला काय वाटतं, हे सगळं खोटं वागून अक्षय इम्प्रेस होईल? आणि किती दिवस तू असं हे खोटं वागणार आहेस? कारण तुझा खरा हे तुम्हाला चांगलाच माहितीये. ग्रेट, तुला माहितीये ना. मग अक्षय आणि माझ्यामध्ये येण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. देते इकडे. मी नाही देत. सोड.